भाजपाचे नेते आणि माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री म्हणूनही आणि विरोधी पक्षनेते म्हणूनही झंझावाती कार्य करत आदर्श नेत्याचा वस्तुपाठ घालून दिला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज लातूर इथं गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते। विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आणि गृहमंत्री म्हणून राज्यातले विशेषतः मुंबईतली गुंडगिरी त्यांनी संपवली। दाऊदसारख्या कुख्यात गुंडाला आव्हान देत मुंबईला अंडरवर्ल्ड मुक्त करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला। ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये दाऊदचा बोलबाला होता, त्यावेळी थेट सभागृहामध्ये उभं राहून दाऊदला देखील आव्हान देण्याचं काम हे गोपीनाथराव करायचे आणि त्या काळच्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही कसे दाऊद खाली दबलेले आहात हे सांगण्याचं धारिष्ट देखील गोपीनाथराव मुंडेंमध्ये होतं। त्या काळामध्ये मकोका सारखा कायदा हा मुंडे साहेबांनी तयार केला आणि एन्काउंटर सुरू झाले, गोळीचं उत्तर गोळीने देणं चालू झालं आणि अशा प्रकारची दहशत तयार झाली की अंडरवर्ल्डमध्ये कोणाची हिम्मत कोणाला फोन करायची राहिली नाही। अंडरवर्ल्डच्या विळख्यातनं या महाराष्ट्राला बाहेर करणारे गृहमंत्री जर कोणी होते तर ते आपले गोपीनाथराव मुंडे होते, याचा मला अतिशय अभिमान आहे। सत्तेशी आणि सत्ताधाऱ्यांशी समझोता करायचा नाही ही शिकवण त्यांनी आपल्याला दिली। आपल्याला त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं असं त्यांनी सांगितलं। सामाजिक न्यायाची संकल्पना ही आपण त्यांच्याकडूनच शिकलो। राज्यातल्या विविध जाती धर्मातल्या समाजाला त्यांनी एकत्र आणलं आणि भाजपाला मजबूत केलं असं ते म्हणाले। 2014 मध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांना अल्पकाळ संधी मिळाली। त्यांना अधिक वेळ मिळाला असता तर या खात्यात त्यांनी चमकदार कामगिरी केली असती असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला। मुंडे यांच्या प्रेरणेतूनच मराठवाड्याला आम्ही पाणी मिळवून देत आहोत, तळागाळातल्या लोकांचा आणि मराठवाड्याचा विकास करत आहोत असं ते म्हणाले। या कार्यक्रमाला वन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आपल्या पित्याचा पुतळा उभारलं जाणं आपल्यासाठी भावूक आणि अभिमानास्पद क्षण आहे असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं। मुंडे यांनी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारण विरहित मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला। संघर्ष करताना स्वाभिमानाशी तडजोड न करण्याची शिकवण त्यांनी दिल्याचं मुंडे म्हणाल्या।